धक्काधक्कीच्या जीवनात लग्न कार्यातील सर्व सेवा त्रयस्थ व्यक्तींकडून केल्या जात होत्या. अगदी जेवणावळी, मंडप, वाढपी, आता यात भर पडली ती लग्नपत्रिका वाटपाची. होय, नंदुरबार मधल्या गुजर समाजाने चक्क पत्रिका वाटण्यासाठी एका युवकाची नेमणूक केली असून यातून या युवकाला रोजगार तर मिळतो, मात्र त्याच्या पत्रिका वाटपाच्या अनोख्या पद्धतीने कुटुंबाने समक्ष येऊन पत्रिका देण्याची नाराजी देखील दूर होत असल्याचे चित्र आहे. लग्न म्हटलं तर धावपळ आणि मग आजच्या या बदलत्या युगात लग्न कार्यातील बहुतांश सेवा या त्रयस्थांकडून करून घेऊन लग्न कार्य धूमधडाक्यात करण्यामागचा ट्रेंड सध्या वाढतच चालला आहे. अगदी अंगावरच्या कपड्यांवर या लग्नाच्या साऱ्या विधी या पैसे देऊन त्रयस्थ संस्था पूर्ण करून देतात. मात्र पत्रिका वाटपाची जबाबदारी ही लग्न घरच्या कुटुंबालाच आजतागायत करावी लागली आहे. सगळे सोयऱ्यांचा मान जपत त्यांना लग्न कार्याच्या अगत्याचे आमंत्रण देण्यासाठी लग्न घरची मंडळी अजूनही कुटुंबियांकडे आवर्जून उपस्थिती लावतातच. यालाच फाटा देत नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील योगेश चौधरी या युवकाने चक्क पत्रिका वाटपाचे काम देखील सुरू केले आहे. सुतगिरणीतील नोकरी गमावल्यानंतर घर चालवण्यासाठी या युवकाला गुजर समाजाने पत्रिका वाटपाचे काम सुचवले आणि तेव्हापासूनच या युवक या समाजातील प्रत्येक लग्न कार्याची पत्रिका समाजातील प्रत्येक घरात, खेड्यापाड्यात, गावागावात पोहोचवण्याचे काम करत आहे. माझे नाव योगेश चौधरी, राहणार पाळदा, हल्ली मुक्काम लोणखेडा, तुकारामनगर. मी एक आपला गुजर समाजासाठी पत्रिका वाटपचे काम करतो. किती वर्षापासून करतो? मला 7 वर्षापासून करतोय. रोजगार नसल्यामुळे सुतगिरणीत कामाला जायचो मी. सुतगिरणी बंद पडली, त्यामुळे हे काम हाती लावलं मी. हे काम हाती लावल्यानंतर मला याच्याने आपला गुजर समाजाने सपोर्ट केला, पत्रिका दिल्या वाटप करायला. मी घरी जाऊन वाटप करतो. आणि आपल्याला हे दिवसाचे काय भेटते? मला दिवसाचे 1500 रुपये रोज देता. कुठपर्यंत? पण मी इकडं शिरपूर गुजर खेळदापर्यंत, इकडं आसवारा कुकरमुंडापर्यंत, म्हणजे आमच्या जी सिरीज जेवढी आहे तोपर्यंत एवढी वाटप घरोघरी जाऊन वाटप करतो. तर एका दिवसात किती पत्रिका वाटतो? मी तरी 100-110 पत्रिका वाटप करून देतो एका दिवसात. हो, माझ्या जेवढं असते वाटायचे तर आता कोणाचे 500 राहता, कोणा 300 राहता, कोणाचे 1000 राहता. तर त्यानुसार मी रूट काढून घेतो. माझ्याहून जेवढं शक्य होतं सकाळपासून 7 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जेवढं शक्य होतं तेवढं मी करतो. मोटरसायकलने आपण म्हणजे माझी बाईक, माझी पेट्रोल माझं, मी स्वतः करतो. 1500 रुपये रोज भेटतो? हो, 1500 रुपये रोज भेटतो मला. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने योगेश हा लग्नपत्रिका वाटप करण्याचे काम करतात. आमंत्रण देण्यासाठी घरी आल्यावर पत्रिका कोणाकडची आहे हे नातेवाईक मंडळींना समजून सांगतात आणि लग्न कार्याकडील मालकाला फोन लावून समक्ष फोनवर बोलणं करून देतात. यातून पत्रिका पोहोचल्याची शहानिशा तर होतेच, मात्र त्यातून पत्रिकासोबत अगत्याचे निमंत्रणही दिले जाते. समाजातील या आगळ्या वेगळ्या कामाने योगेशच्या कुटुंबाला रोजगार उपलब्ध झाला आणि ज्यांच्याकडे लग्न कार्य असते त्यांचीही धावपळ कमी झाली. माझ्या घरामध्ये 5 लोक आहे. आई आहे, वडील आहे. वडील काय करतात? वडील सुतगिरणीत होते, अपंग आहे, घरीच येते. परत माझी फॅमिली आहे, माझी पोरगी आहे. आम्ही 5 लोक आहे. असे रोज बाग नसल्यामुळे हे काम हाती लावावं लागलं मला. आता हे काम करतोय आणि याच्या पहिले हे नसल्यामुळे मी मिरचीचे कट्टे बी उचलायचो. त्याच्याने काय रोज पडलं तेव्हा? मिरचीचे का 400 रुपये द्यायचे. ते संध्याकाळी 4 वाजता यायचे, रात्री 12 वाजता यायचे. तर हे लग्न संपल्यानंतर म्हणजे सीजन संपला, मग त्याच्यानंतर काय? मी कुठं बी काय रोजंदारी कुठं कामाला जेवायचे. आपलं स्वतःचे घर वगैरे आहे? स्वतःचे घर आहे. शेती वगैरे आहे? शेती वगैरे नाही. तर आता तुम्ही शिकलेले किती? 10वी शिकलो. त्याच्यानंतर काय म्हणजे शिकले नाही तुम्ही? नाही, शिकलो नाही. माझ्यावर शेती नाही, त्याच्यामुळे माझ्यावर घराची जबाबदारी आली. आई वडील अपंग असल्यामुळे, तर काम नसल्यामुळे मी हे काम हाती लावलंय. मी हे समाजासाठी करतोय, कारण की मी प्रत्येक घरोघरी जातो. समाज म्हणता की हा आपला गुजर पाहिजे, या बसा, चहा पाणी करून देता मला. एवढं म्हणजे मी समाजासाठी करतोय, समाजाला मला गर्व आहे, यासाठी मी एवढं काम करतोय. मला याच्याने काहीच नाही, फक्त भेटून जाता 1000-1200 रुपये, बस एवढंच काही. मी हे समाजासाठी करतोय. समाजासाठी म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं काम आहे. गुजर समाज सांगितलं म्हणजे माझे गुजर समाजचं बी नाव होत आहे, त्याच्यामध्ये माझं बी नाव होत आहे. म्हणजे खूपच मोठं नाव आहे माझे. आणि गुजर समाज माझ्यासाठी खूपच
महत्वाचे. मला अभिमान बी आहे गुजर समाजाचा. योगेश हा फक्त 10वी शिकलेला आहे, मात्र योगेश हा फक्त 10वी शिकलेले आहे, मात्र त्यांची काम करण्याची उमेद, क्षमता आणि जिद्द हे त्याच्या कामाला बहुआयामी ठरवते. योगेश आपले हे कार्य 7 वर्षांपासून करत आहे. त्यामुळे लग्न कार्यातले पत्रिका वाटपासारखे कार्य देखील आता त्रयस्थ व्यक्तींमार्फत कसं उत्तमरित्या करता येत आहे याची चुणूक त्यांना दाखवून दिली आहे. त्यामुळे आता पत्रिका वाटपाचा हा ट्रेंडही बाजारात प्रचलित झाला तर आश्चर्य वाटायला नको. सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा.